वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वैष्णवीचे वडील आहेत. काय सांगाल, अजित पवार देखील या लग्नास उपस्थित होते, काय चर्चा त्यावेळेस नक्की झाली? अजितदादांना शुभाशीर्वाद मुला मुलींना देण्यासाठी सांगितलं होतं. अजितदादा ज्यावेळेस दादांना आशीर्वाद देण्यासाठी आले त्यावेळेस ते आशीर्वाद देण्या अगोदर मला म्हणले, आमच्या राजेंद्र राघवणेंकडे पाहून, की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली, असं ते बोलले होते मला. किती वेळ दादा त्या लग्नात? दादा कमीत कमी अर्धा पाऊण तास तिथं होते. लग्न दादा आले म्हणून लवकर लागलं गेलं, थोडंसं 7:30 वेळेला लागलं. आता पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते हगवणे जे आहेत ते पदाधिकारी, त्यामुळे कुठेतरी अटक करायला विलंब होतो असं वाटतंय. हो, त्यामुळं विलंब होते, कारण 2 आरोपी आजही 6 दिवस झाले तरी फरार आहेत. ह्याच्या मागं कुठंतरी काहीतरी गडबड आहे असं आम्हाला वाटतंय. त्यांना लवकरात लवकर अटक व्हावी. पण राजकीय तुम्हाला वाटतं का की दबाव होता असेल पोलिसांवर? नाही, पोलीस त्यांचा तपास त्या दिशेने करतायत. मग अटक का होत नाही? आता हे तुम्हीच ठरवा, अटक का होत नाही. तुम्हीच मीडियाने सांगावं ते की का होत नाही. राजकीय दबाव असल्याचं तुम्हाला वाटतंय का? असं वाटतं राजकीय दबाव असावा. राजकीय दबाव असल्याशिवाय ते इतके दिवस फरार राहू शकत नाही हे कोणीही सांगेल. अजितदादांना एकच विनंती आहे की ह्या नराधमाला, तुमचा कार्यकर्ता असेल, पुढारी असेल, तुमचा नेता जरी असेल तरी त्याला योग्य न्याय देण्याकरता तुम्ही त्याला कस्टडीत घेतलं पाहिजे. आमच्या दादांकडे एवढीच मागणी राहील की त्याला लवकरात लवकर पकडा आणि आमच्या मुलीला न्याय द्या. हीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आता कसपट्टी कुटुंबियांनी जे आहे ते आता आरोपी राजेंद्र हगवणे याला लवकरात लवकर अटक करून त्याला शिक्षा द्यावी अशी मागणी जी आहे त्यांच्याकडून होताना आपल्याला कोच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH